1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। गृहिणींच्या आयुष्यात अगदी रोज रोज पिच्छा पुरवणारा एकच प्रश्न, आज काय बनवूया? मी आहे ना उत्तर द्यायला। चला तर मग सुरुवात करूया खमंग खुसखुशीत सफरीला। आज आहे ना आपण स्ट्रीट स्टाईल मस्त अशी चटपटीत कच्ची दाबेली कशी बनवायची ते बघणार आहोत। तर सगळ्यात आधी बटाटा आहे ना आपल्याला उकडून घ्यायचा आहे। तर मी इथे 5 बटाटे घेतेय। बटाटा माती खूप असते त्यामुळे हा स्वच्छ असा धुवून घ्यायचा। थोडा वेळ धुवून पाण्यात ठेवला तरी काही हरकत नाही, जेणेकरून त्यावरची माती आहे ना पूर्ण निघून जाईल। आता हा धुवून घेतलेला बटाटा याच्या मध्यभागी 2 फोडी करून घ्यायच्या, म्हणजे काय होतं ना बटाटा आतपर्यंत आणि पटकन शिजतो। फोडी करून घेतलेले बटाटे कुकर मध्ये घालून घ्यायचे। आता काय होतं ना कच्ची दाबेलीसाठी बटाटा आहे ना थोडा जास्त शिजलेला चालतो। इनफॅक्ट मी सजेस्ट करेन की थोडा जास्त शिजवा। थोडा पचपचीत असेल ना तर ते जे स्टफिंग आहे ना ते छान बनतं। आता यात थोडंसं पाणी घालायचं, खूप नाही गरज, कारण बटाट्यामध्ये भरपूर स्टार्च आणि पाणी असतं। आता झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 3 शिट्ट्या काढून घेऊ शकता। वाफेवर शिजवायचं असेल तर हाय हीटवर 5 मिनिटं आणि पुढचे 10 मिनिटं लो हीटवर। चला आता आंबट गोड अशी चिंच गुळाची चटणी कशी बनवायची ते बघूयात। तर इथे चिंच घेतलेली आहे, ही 100 ग्रॅम चिंच आहे। याच्या ना अशा शिरा सगळ्या काढून घ्यायच्या आणि बिया तेही पूर्ण काढून घ्यायच्या। चिंच छानपैकी अशी निवडून झाली की भरपूर पाणी घालायचं आणि 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची, जेणेकरून त्यामध्ये जर काही माती वगैरे असेल, कचरा असेल तर तो पूर्ण निघून जाईल। चला इथे आता ही स्वच्छ धुतलेली चिंच कुकरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची। 100 ग्रॅम चिंच आहे तर 100 ग्रॅमच इथे गुळाचा वापर करायचा आहे आणि 50 ग्रॅम ओला खजूर आहे आणि याच्या बिया काढून घेतल्या। आता यामध्ये पाणी घालायचं, खूप पण पाणी नाही घालायचं, हे सगळं फक्त सोखेल इतपतच। झाकण लावायचं आणि फक्त 1 शिट्टी काढून घ्यायची। चला तर मग इथे हे चिंच गुळाचं मिश्रण 1 शिट्टी काढून घेतली। वा, तुम्ही बघू शकाल मस्त असं मौसूत झालेलं आहे। आता हे असंच मॅशरने मॅश करून घेऊ शकता, पण मी हे मिक्सरमध्ये छान फिरवून घेते, म्हणजे ते छान एकसंध किंवा एकजीव होतं। कच्ची दाबेली बनवण्यासाठीचा बटाटा जो आहे तो व्यवस्थित उकडून घेते, बघू शकाल। आता हा काढूयात। आता बटाटा काढून घेतला की अर्थातच साल काढून घेऊयात। आता बटाटा आहे ना मॅश करून घेऊ शकता, पण शक्यतो किसून घेते, कारण कच्ची दाबेली आहे त्याचं मिश्रण आहे ना फारसं ओबड-धोबड नसतं, छान असं सिल्की स्मूथ म्हणलं तरी चालेल, मौसूत असतं। चला आता कच्ची दाबेलीचा मसाला घरच्या घरी पण मस्त असा चटपटीत चवदार रुचकर कसा बनवायचा ते बघूयात। तर इथे ही एक लहान वाटीभर मी अख्खे धणे घेतलेत। धणे आधी हलकेसे भाजून घेऊयात मिनिटभर। धणे हलकेसे भाजत आले की यामध्ये घालायचे बडीशेप, 1 चमचाभर बडीशेप, 1 चमचा जिरं आणि खडे मसाले, ज्यामध्ये दालचिनीचा 1 तुकडा आहे, खूप नाही घ्यायचे खडे मसाले, 5 लवंग आणि 5 काळी मिरी। खूप जास्त दालचिनी किंवा बाकी मसाल्यांचा वापर करायचा नाहीये, नाहीतर काय होतं ना त्याचा कडवटपणा या मसाल्यात उतरतो। आता हा मसाला या कढईतच ठेवणार आहे 5 मिनिट, कारण कढई चांगली गरम आहे आणि जे नंतर मसाले घातले तेही छान त्या तापमानात भाजून निघतात। चला तर मग आता हे थंड झालेलं मिश्रण काढूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये। थोडंसं पाणी घालूयात, कन्सिस्टन्सी ऍडजस्ट होईल इतपत। आणि हे छान
पेस्ट तयार करूयात, ब्लेंड करूयात. चला, हे वाटून तयार आहे. आता हे कढईत काढून घेऊयात. चला तर मग हे भाजलेले खडे मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. आता याची सगळ्यात आधी पूड तयार करूयात. जितकी शक्य असेल तितकी बारीक करून घे. चला, याची पूड तयार आहे. आता यामध्ये पुढचे मसाले घालूयात. यात घालूयात 1 चमचाभर लाल तिखट, पाव चमचा चाट मसाला आणि तितकंच काळं मीठ. आणि हे पुन्हा सगळं एकत्र एकजीव करून घेऊया. चला, हा मसाला छानपैकी वाटून तयार आहे. चेक करूयात कसं झालं ते. येस, मस्त सुवास तरवळतोय या ताज्या ताज्या मसाल्याचा आणि खूप सुंदर दिसतोय हा मसाला. आता हा आहे ना एका हवाबंद डब्यामध्ये तुम्ही स्टोर करू शकता. यातला साधारण अर्धा मसाला आत्ता जितके बटाटे उकडले त्यासाठी लागेल आणि उरलेला मसाला जेव्हा मी नेक्स्ट टाइम दाबेली बनेल तेव्हा मी वापरेन. ठेल्यावर मिळणारी कच्ची दाबेली करण्यासाठी साहित्य: 5 बटाटे, पाणी, 3 ते 4 मोठे चमचे धणे, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरं, छोटा दालचिनीचा तुकडा, 5 लवंगा, 5 काळी मिरी, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा चाट मसाला, पाव चमचा काळं मीठ. बटाटा उकडून घेत याची सालं काढायची आणि किसून घ्यायचे. आता धणे, बडीशेप, जिरं, दालचिनी, लवंग, काळी मिरी भाजून घेत याची पूड करायची. आता यात तिखट, चाट मसाला आणि काळं मीठ घालत परत दळायचं. झाला आपला दाबेलीचा मसाला तयार. चला, आता हे मिश्रण हवं तर तुम्ही गाळणीने गाळून घेऊ शकता, पण याचा शिरा बिया सगळं काढलं होतं त्यामुळे ती प्रोसेस मी स्किप करते. ऑलरेडी हे स्मूथ दिसतंय. तर यामध्ये पाणी कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यात खूप पाणी घालायची गरज नाहीये. गॅस करते मी सुरू. आता यामध्येच आपण घालतोय 1 मोठा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा चाट मसाला, 1 चमचा जिरपूड, 1 चमचा काळं मीठ. आता चाट मसाला आणि काळं मीठ खारट असतं त्यामुळे साधं मीठ अगदी गरजे इतकंच घाला. आता हे मिक्स करूया आणि 7 ते 8 मिनिटं छान ही चटणी शिजवून घे. चला तर मग इथे ही चटणी बघू शकाल छान झालेली आहे. मस्त एक उकळी आलेली आहे आणि मस्त अशी त्याला ना ग्लेज आलेली आहे. सो ही आंबट गोड तिखट अशी चिंचेची चटणी पण तयार आहे. थोडीशी दाटसरच लागते कच्ची दाबेलीला, खूप सैल किंवा पातळ चटणी, कारण ती ब्रेडमध्ये ना खूप सॉगी नाही झाला पाहिजे ब्रेडमध्ये ॲब्झॉर्ब होऊन, त्यामुळे थोडी जास्त थिक ठेवली आहे. तुम्ही आता ही चटणी आहे ना 100 ग्रॅम चिंचेची एवढी कढईभर झालेली आहे. ही थंड झाली की एका काचेच्या जारमध्ये काढून घेऊ शकता आणि ते फ्रीजमध्ये 2-3 महिने खूप छान टिकते. म्हणजे घरी कधी ढोकळा केला, काही चाट करायचं असेल, ओली भेळ करायची असेल तर पटकन ही चटणी तयार असते खाण्यासाठी. चिंचेची गोड चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: 100 ग्रॅम चिंच, 100 ग्रॅम गूळ, 50 ग्रॅम बिया काढलेले खजूर, पाणी, 1 मोठा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा चाट मसाला, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा काळं मीठ, चवीनुसार मीठ. आता चिंच निवडून घेत स्वच्छ धुवून घेत आता यात गूळ, खजूर आणि पाणी घालत या मिश्रणाला 1 शिट्टी काढायची आणि दळून घेत हे मिश्रण कढईत पाणी, तिखट, चाट मसाला, काळं मीठ आणि मीठ घालत ही चटणी शिजवून घ्यायची. झाली आपली चिंचेची चटणी तयार. चला, आता सारण तयार करूयात, पण त्याआधी इथे तव्यात आहे ना 1 चमचाभर तेल छान तापवून घेतलेलं आहे. आता इथे भाजून सोललेले शेंगदाणे आहेत, भाजून त्याचं टर्फल काढलं. आता हे तेलामध्ये हलकेसे परतून घ्यायचे. काय ना कच्ची दाबेली बनवतो त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेंगदाणे, आणि ते असे मस्त खमंग झाले पाहिजे. त्यामुळे भाजलेले शेंगदाणे टर्फल काढून पुन्हा हे तेलात हलकेसे परतून घेणं पण गरजेचं आहे. शेंगदाणे तेलात परतल्यामुळे ते आणखी खमंग आणि खुटखुटीत होतात, त्यामुळे ही स्टेप गरजेची आहे. तेलात पुन्हा भाजून घ्यायची. स्टोरबॉट तिखट शेंगदाणे मिळतात ते घेतले तरी काही हरकत नाही. आता यावर घालायचे लाल तिखट आणि अगदी थोडंसं मीठ आणि हे शेंगदाणे छानपैकी या तिखटामध्ये
कोट करूया। चला, हे आपलं तिखटाचं मस्त असं कोटिंग आलेलं आहे या शेंगदाण्यांना। आता हे काढूयात सेपरेट डिश मध्ये। आता शेंगदाणे काढून घेतले की तो तवा आहे त्यामध्येच आणखी तेल ऍड केलेलं आहे। तवा धुवून वगैरे नाही घ्यायचा। आणि यामध्ये हा दाबेली मसाला घालूयात। वा, आणि हा मसाला आधी तेलात परतून घेऊयात। तेल खूप हाय हीटवर ठेवायचं नाहीये आणि हा मसाला छान परतून घेऊयात। 1 मिनिटभर, खूप नाही परतायचं आणि तेल खूप हाय हीटवर नाही ठेवायचं, मंद आचेवरच परतून घ्यायचा, नाहीतर मसाला करपेल खूप जास्त आच ठेवली तर। चला, मसाला छानपैकी परतून झाला की यामध्ये पाणी घालूयात। पाणी घालणं गरजेचं आहे, पण खूपही नाही, अगदी थोडंसं। आणि यामध्ये चवीनुसार मीठ। मिक्स करूया। थोडंसं आणखी पाणी लागेल। आता या मसाल्याला आहे ना वर तेलाचा तवंगा येईपर्यंत एक उकळी काढायची। मस्त, तुम्ही बघू शकाल काय सुंदर रंग आलेला आहे, उकळी आलेली आहे, तेलाचा तवंग वर आलेला आहे आणि सुवास ताजा ताजा मसाल्याचा इतका सुंदर दरवळत आहे। आता हा जो बटाटा किसून आपण घेतलेला आहे हा यामध्ये घालूयात आणि हे ना छान मिक्स करूयात। आता असं वाटलं की हे सुकं होईल मिश्रण तर थोडंसं पाणी वरण पण घालूयात, कारण जसं मी आधी सांगितलं की दाबेलीचं मिश्रण आहे ना हलकंसं मऊ हवं, पचपचित नाही पण थोडंसं मऊसूद हवं। हे असं 3 ते 4 मिनिटं हे मिश्रण छान परतून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकाल मस्त रंग आलेला आहे, टेक्स्चरही परफेक्ट दाबेलीचा बटाटा मिळतो ना तसंच आलेलं आहे। आता यामध्ये कोथिंबीर घालते, गॅस बंद करूयात आणि आपल्याला मिळतं ना स्ट्रीटवर तसं हे छान गार्निश करूयात मसाल्याचं मिश्रण। चला, आता तिखट चटणी पण बनवूयाच की। तर सगळ्यात आधी इथे 3 चमचे डाळवं घेतलेलं आहे, यामध्ये हिरव्या मिरच्या घालूयात 2, एकच लसूण पाकळी आणि अजिबात पाणी न घालता आधी हे मिक्सरला फिरवून घेऊयात। यामुळे काय होतं ना बघा, हे छान असं दळलं गेलं डाळवं, चटणी छान स्मूथ व्हायला मदत होते, म्हणून ही प्रोसेस आधी करायची। आता यामध्ये खूप सारी कोथिंबीर घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता या स्टेजला पाणी घालूयात। आता पुदिना घालत नाही मी, कारण पुदिना हा फक्त सँडविच चटणीमध्ये वापरला जातो। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, पण इन जनरल बाकी पदार्थ ज्याच्या हिरव्या चटण्या असतात त्यामध्ये पुदिना नसतो। सँडविच चटणीमध्ये स्पेसिफिकली त्याची चव खूप छान लागते, अदरवाईज पुदिना नाही घातला तरी चालतो। चला, इथे आपली हिरवी चटणी देखील बनवून आहे तयार। तुम्ही बघू शकाल मस्त अशी एकसंध झालेली आहे, रंगही सुरेख आलेला आहे, खूप पातळ नाही आणि मिरची एकीकडे लसूण एकीकडे असं अजिबात झालेलं नाही। थोड्या वेळाने हे आणखी दाटसर व्हायला सुरुवात होते। हिरवी चटणी करण्यासाठी लागणारे साहित्य: पाव कप पंढरपुरी डाळ, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 1 लसूण पाकळी, कोथिंबीर, जरुरीनुसार पाणी, मसाला शेंगदाणे, 1 चमचा तेल, पाव कप भाजून सोललेले शेंगदाणे, पाव चमचा लाल तिखट, चिमूटभर मीठ। आता तिखट चटणीसाठी डाळवं, मिरच्या आणि लसूण कोरडं वाटत यात कोथिंबीर, मीठ आणि पाणी घालत हे परत दळून घ्यायचं। झाली आपली तिखट चटणी तयार। चला, भाजीची जय्यत तयारी झालेली आहे। आता ही बटाट्याची भाजी ना आपण मस्त अशी स्ट्रीट स्टाईल स्प्रेड तयार करूनच घेऊयात, का नाही? छान असं एक पसरट ताट घेऊयात आणि यामध्ये हे पसरवून घेऊयात सगळा मसाला। आता इथे बघू शकाल दाबेलीच्या सारणाला रंग खूप सुरेख आलेला आहे। आता यावर घालूयात डाळिंबाचे दाणे, परफेक्ट स्ट्रीटवर मिळते ना तसाच रंग आलेला आहे। हलकसं हे प्रेस करूयात म्हणजे ते सुटणार नाही।
हे आपले शेंगदाणे जे आपण तळून घेतले होते, थोडंसं खोबरं कॉन्ट्रास्ट रंगासाठी, फक्त अगदी नाही घातलं तरी चालेल, आणि कोथिंबीर. क्या बात है. चला, जय्यत तयारी चालू आहे. मस्त आपलं सारण तयार आहे, चटण्या तयार आहेत. आता दाबेली तयार करायला सुरुवात करूया. कच्ची दाबेली बनवण्यासाठी ना हा दाबेलीचा स्पेशल पाव येतो. आजकाल बेकरीमध्ये अवेलेबल असतो, तो घेऊन येऊ शकता, किंवा अगदीच अवेलेबल नसेल तर तुम्ही रिक्वेस्ट केली बेकरला तर ते तुमच्यासाठी असे लादी पाव बनवून देतात. आणि हा जर कच्ची दाबेलीचा पाव नसेल तर मग लादी पाव वापरा, तेही चालेल. आता हा मस्त असा हा पाव घेऊयात आणि याला आहे ना असं एक पॉकेट तयार करायचं. पूर्ण कट नाही करायचं जसं वडापावला करतो तसं, फक्त हे असं मधल्या बाजूने एक स्लिट देऊ. आता हे पॉकेट क्रिएट झालं की याच्या एक बाजूला आंबट गोड चटणी लावून घ्यायची, जी आपण तयार केली आहे. बघा, छान अशी दाटसर आहे ही चटणी. चटण्यांची चव खूप छान लागते, त्यामुळे चटणी लावायला कंजूशी नका करू. आणि हे उलटं करायचं, आणि ही जी दुसरी वरची बाजू आहे यावर मी ही हिरवी चटणी लावते. आता हा जो इतका छान आपण स्प्रेड तयार करून घेतलेला आहे, हे सारण घ्यायचं, त्या पॉकेटमध्ये बसेल इतपत यामध्ये छानपैकी स्टफ करायचं. प्रेस करायचं आतपर्यंत गेलं पाहिजे हे सारण. एजेसला लागलं तर थोडं आणखी भरून घ्यायचं. काय सुंदर दिसतीये दाबेली. आता हे भाजूया. चला, कच्ची दाबेलीचा सागर संगीत स्टॉल लागून झालेला आहे. आता दाबेली फ्राय करायला घेऊया. तर दाबेलीला खालच्या बाजूने बटर लावायचं. खरं तव्यात टाकलं तरी चालेल, पण ते बटर आहे ना फार मस्त स्प्रेड होतं. आणि हे असं तव्यावर ठेवायचं आणि वरच्या बाजूनेही मस्त असं भरपूर बटर लावायचं. वा वा, छान खरपूस भाजून घ्यायची, उलटवायची अजिबात गडबड करायची नाही. क्रिस्प आला पाहिजे त्याला. चला, आता ही दुसरी बाजू पण मस्त अशी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची. वा, मस्त अशी खरपूस. हे बघा, याचे खालची जी थोडीशी पांढरट बाजू असते ना, तीही छान अशी भाजून घेतलेली आहे मी. सगळ्या बाजूने खरपूस भाजून झाली की पुढची तयारी. थोडीशी पहिले शेंगदाण्यामध्ये घोळवायची, ज्या बाजूला भाजी येते, आणि मग शेव मध्ये. आणि हे दाबेली आता तयार आहे. लगोलग खायची असेल तर खाऊच शकता की, पण थोड्या वेळाने खाणार असाल, दमाने खाणार असाल तर अशी मस्त एक जाळी घ्यायची आणि ही जाळीवर ठेवायची, म्हणजे मग त्याला वाफ येत नाही. दाबेली करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 मोठा चमचा तेल, 1 ते 2 मोठे चमचे दाबेली मसाला, जरुरीनुसार पाणी, चवीनुसार मीठ, उकडून सोलून किसलेला बटाटा, बारीक चिरलेली कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे, मसाला शेंगदाणे, किसलेलं ओलं खोबरं, दाबेली पाव, बटर, नायलॉन शेव. आता तेलात शेंगदाणे परतून घ्यायचे आणि तिखट मिठात घोळवून घ्यायचे. आता तेलात तयार केलेला मसाला परतून घेत यात पाणी, मीठ घालत याला उकळी काढायची आणि यात किसलेला बटाटा घालायचा. वर कोथिंबीर घालायची. आता यावर डाळिंबाचे दाणे, शेंगदाणे, खोबरं, कोथिंबीर घालायची. झालं आपलं दाबेलीचं सारण तयार. आता पाव अशा पद्धतीने काप देत याला गोड आणि तिखट चटणी लावत यात सारण भरायचं. आता बटर लावत ही दाबेली खरपूस भाजून घ्यायची. आता शेंगदाणे आणि शेवेत घोळवायची. झाली आपली कच्ची दाबेली तयार. आता कुकरमध्ये इन्स्टंट सांबार बनवतो, त्यामुळे अर्धा कप तूर डाळ, अगदी 2 चमचे मूग डाळ, पाणी घालायचं आणि अर्थातच डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या. डाळ स्वच्छ धुवून झाली की यामध्ये 1.5 कप पाणी घालायचं आणि वाफेवर शिजवणार असाल तर 5 मिनिटं हाय हीटवर आणि मग पुढचे 10 मिनिट लो टू मीडियम हीटवर. शिट्ट्या काढणार असाल तर 3-4 मिनिटात डाळ व्यवस्थित शिजते.
चिंच गुळ लागतो सांबारसाठी, सो इथे अगदी एक छोटूसं बुटुक चिंचेचं आहे. यामध्ये घालायचंय थोडासा गुळ, 2 चमचे गुळ, पाणी आणि हे सोक करण्यासाठी एक अर्धा तास आपण ठेवून देऊया. आता इडली तयार करूयात. इडली बनवण्यासाठी घ्यायचं आहे 1 कप पोहे. जाडे पोहेच मी इथे वापरते, जे कांदे पोह्यांसाठी आपण वापरतो तेच पोहे आहेत. झाकण लावायचं आणि डुरकन याची छान एक पूड तयार करून घ्यायची. खूप बारीक पीठ तयार करायची गरज नाही, ओबडधोबडच करायचं. आता बाउल मध्ये घ्यायचंय हा पोह्यांचा रवा जो आपण तयार करून घेतलेला आहे, हा सगळा काढून घेऊया. यामध्ये घालायचंय 1.5 कप जाडा रवा, जो आपण उपमा वगैरे बनवताना घेतो तो. ते यात घालूयात चवीनुसार मीठ. हे करूयात व्यवस्थित एकजीव. पोह्यांमुळे काय होतं ना, छान अशी इडली मऊसूत व्हायला मदत होते. आता यामध्ये घालूयात अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी. हे व्यवस्थित एकजीव करूयात. चला, इथे आणखी एक पाव कप पाण्याचा वापर मी करणार आहे, कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्या इतपत. सो दह्यामध्ये किती मॉइश्चर आहे त्या प्रमाणात थोडंफार पाणी इकडे तिकडे होईल. सो खूप पातळसर हे बॅटर अजिबात करायचं नाहीये. पातळ केलं तर इडली हवी तशी फुलत नाही, फुगत नाही, पसरते, चपटी होते. त्यामुळे हे असं थोडंसं दाटसरच ठेवायचं. आता यावर झाकण ठेवायचं आणि एक साधारण 15 मिनिटं मुरण्यासाठी हे ठेवून देऊयात. आता चटणी तयार करूयात. तर सगळ्यात आधी पाव कप इथे घ्यायचंय डाळवं आणि डाळवं आधी भुरकन फिरवून घ्यायचं, म्हणजे त्याची पूड तयार करून घ्यायची. काय होतं ना, खोबऱ्यासकट घातलं की ते हवं तसं बारीक होत नाही, त्यामुळे आधी ते करायचं. मग आता इथे घालायचं 1 कप ओल्या नारळाचा चव, 2 हिरव्या मिरच्या, 1च लसूण पाकळी. लसूण घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण आवडीप्रमाणे. मीठ आणि साखर. आता हे सुकं सुकंच आधी फिरवून घेऊयात. आणि यामध्ये आता पुरेसं पाणी घालूयात आणि छान सरसरीत अशी चटणी तयार करूयात. तुम्हाला हवं तर कोथिंबीर घालू शकता. उडपी हॉटेलमध्ये जर तुम्ही चटणी खाल्ली तर तिथे ती लोक कधीच कोथिंबीर वगैरे घालत नाही, अशीच पांढरी शुभ्र ती चटणी असते. चला, चटणी आहे आपली तयार आणि हे काढूयात बाउल मध्ये. आहे की नाही परफेक्ट रंग, कन्सिस्टन्सी. चला, इथे डाळ आपली व्यवस्थित मी वाफवून घेतलेली आहे. आहा, छान शिजली आहे. आता ही एकजीव किंवा एकसंध करूयात. कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी पुरेसं पाणी घालायचं आणि छान अशी घोटून घ्यायची. तर डाळ छानपैकी घोटून झाली की यामध्ये आपण घालतोय बाकी आपले सगळे जिन्नस. सगळ्यात आधी डाळीमध्ये आपण घालूयात सांबार मसाला. सो साधारण हा 2 मोठे चमचे सांबार मसाला आहे. थोड्याशा मेथ्या, मेथ्यांची चव खूप छान उतरते या सांबारमध्ये, त्यामुळे मी घालते. नसेल आवडत नाही घातलं काही हरकत नाही. लाल तिखट, हळद आणि चवीपुरतं मीठ. आणि पुन्हा आणखी थोडंसं पाणी घालूयात, कारण हे आपण आणखी शिजवून घेणार आहोत. हा मसाला छान घोटून घ्यायचा. आता हा जो चिंच गुळाचा आपण कोळ तयार करून घेतलाय, हे छान मॅश करायचं, हातानेच चुरून घ्यायचं आणि हे पूर्ण पाणी सांबारमध्ये घालूयात. आता यामध्ये आपण घालतोय भाज्या. भाज्यांमध्ये घालायचे वांग, आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता. लाल भोपळा, शेवग्याच्या शेंगा, कांदा. कांदा नसेल आवडत सांबारमध्ये, नाही घातला तरी काही हरकत नाहीये. आणि टोमॅटो. थोडंसं पाणी घालतेच आहे मी, बस. काही करायचं नाही, झाकण लावायचं याला आणि एक फक्त मध्यम आचेवर शिट्टी काढायची किंवा एक 10 मिनिटं फक्त मध्यम आचेवर वाफवून घ्यायचं. सो आता हे इडली पात्र घेतलेलं आहे, यामध्ये थोडंसं तेल घालायचं, एखाद ड्रॉप, आणि हे छान तेलाने ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे मग इडली याला चिकटत नाही स्टीम झाली तरी. चला, तर मग हा रवा आहे ना छान फुलला आहे, तुम्ही बघू शकाल.
आणि कन्सिस्टन्सी पण अचूक आहे, परफेक्ट आहे. याच्यापेक्षा सैलसर करायचं नाहीये. आता इन्स्टंट बनवतोय, यामुळे अर्थातच यामध्ये घालायचं 1 चमचाभर फ्रूट सॉल्ट. फ्रूट सोडून कुठलाही प्लेन किंवा लेमन फ्लेवर वापरू शकता. चमचाभर पाणी हे ॲक्टिवेट करण्यासाठी. आणि हे आता पटकन मिक्स करूयात. आता फार वेळ घालवायचा नाही, की पुढची प्रोसेस आहे ना फटाफट 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 करून घ्यायची. आता हे जे आपण पात्र ग्रीस करून घेतलेलं आहे यामध्ये घालूयात पटकन हे बॅटर. एकदा हे टॅप करूया. टॅप केल्याने काय होतं ना, हे बॅटर छान एकसारखं स्प्रेड होतं. आता इडली पात्रात पाणी असं मस्त दणकन उकळून घ्यायचं, ही अत्यंत गरजेची स्टेप आहे. आणि मगच याच्यात हा इडलीचा मोल्ड किंवा साचा घालायचा. काय होतं ना, इडली फर्मेंट केलेली असू दे किंवा इन्स्टंट केलेली असू दे, यामध्ये असतो कार्बन डायऑक्साईड वायू, हा रिलीज होतो. जर पाण्याची वाफ म्हणजे उष्णता तनातन त्याला लागली ना, तर तो जो वायू आहे तो प्रसरण पावतो, त्याच्या भोवती छान एक जाळी तयार होते आणि इडली छान फुलते किंवा फुगते, चामट नाही होत. पण पाणी गरम नसेल, तापलेलं नसेल, जसजशी इडली शिजेल तसतसं पाणी जर तुमचं तापत असेल तर तो वायू रिलीज होतो, त्याला हवे तितकी उष्णता नाही मिळत आणि मग इडली बसते, फुगत नाही. सो उकळत्या पाण्यातच इडलीचा मोल्ड ठेवणं गरजेचं आहे. आणि जेमतेम एक 7 ते 8 मिनिटं स्टीम करा. खूप जास्त वेळ जरी स्टीम केली तरी ती इडली चिवट होते किंवा कडक होते. त्यामुळे 7 ते 8 मिनिट, फार फार तर 10 मिनिट त्याच्यावर इडली अजिबात वाफवू नका. आता तडका देऊयात. आणि हा तडका थोडा जास्त बनवणार आहे, कारण यातला अर्धा तडका चटणीला आणि अर्धा तडका आपण सांबरमध्ये वापरणार आहोत. तर तेल गरम केलंय, यामध्ये सगळ्यात आधी अर्थातच मोहरी मस्त तडतडली की मग पुढची स्टेप. मोहरी छान फुलायला सुरुवात झाली की यामध्ये घालायचंय जिरं, हिंग. तर गॅस करतेय बंद आणि यामध्ये घालूयात उडदाची डाळ. उडदाची डाळ घालणं ऑप्शनल आहे, पण ती खरपूस अशी तळलेली डाळ खूप सुंदर लागते. आणि खूप सारा कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या. चला, हा तडका आपला आहे तयार. आता सगळ्यात आधी तडका घालूयात या मस्त अशा चटणीवर. करूयात मिक्स. तुम्ही बघू शकाल चटणी काय सुंदर दिसते, छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे, रंग परफेक्ट आलेला आहे. आणि डाळवं जे आपण वापरतो त्यामुळे छान अशी एकसंध व्हायला मदत होते, म्हणजे पाणी इकडे चटणी तिकडे असं अजिबात होत नाही. चला, आता सांबरची पोझिशन चेक करत. वाह, आहा हा, एवढा मस्त सुवास दरवळतोय. तुम्हाला खरंच सांगते, अजिबात आत्मस्तुती करायची म्हणून बोलत नाहीये. छान या भाज्या मस्त शिजलेल्या आहेत. इथे फक्त 8 मिनिटं मी हे वाफवून घेतलेलं आहे. वाह, क्या बात आहे. इडली मस्त फुललेली आहे, टम्मकन झालेली आहे. आता ही बाहेर काढूयात. गरम गरम वाफळती अशी इडली. आता ही एक 5 मिनिट का होईना पूर्ण याची वाफ हलकीशी जाईपर्यंत थंड करूयात, नाहीतर काय होतं ना, साच्याला ती चिकटते, त्यामुळे थोडंसं वाट बघूयात. आता इडली ही हलकीशी थंड झाली की असा चमचा घ्यायचा. आहा, क्या बात आहे. बघा काय सुंदर दिसते इडली, काय छान टेक्स्चर आलेलं आहे. वाह. आणि आता ही ठेवूयात साईडला. आहा, अजून वाफ येते इडलीतून. सो याच पद्धतीने आता सगळ्या इडल्या आपण काढूयात आणि अजिबात चिकटत नाहीयेत. काय सुंदर वाफ येते आणि मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत इडल्या. सो या प्रमाणात म्हणजे 1.5 कप रवा आणि 1 कप पोहे जर तुम्ही घेतले तर 14 अशा गुबगुबीत इडल्या छान बनवून तयार होतात. तुम्हाला जर बारीक करायचे असतील तर 20 ते 22 आरामशीर होतील. इथे ना अगदी एक 10 मिनिटं वाफवून घेतलेलं आहे मी हे सांबर. वाह, गॅस करते बंद. वाह, काय मस्त दिसते, तुम्ही बघू शकाल. एक संध झालेला आहे सांबर. आणि भाज्या पण बघा परफेक्ट अशा मौसूत भाज्या शिजून निघालेल्या आहेत. आणि डाळ जी आहे, डाळ ही कुठे अशी डाळ अजिबात दिसत नाहीये,
परफेक्ट कन्सिस्टन्सी हवी, सांबरची कन्सिस्टन्सी अगदी तशी कन्सिस्टन्सी आली आहे. आणि तुम्हाला हवं ना तर आता मी गॅस करते चालू, कारण यावर आपण घालतोय तडका. 2 ते 3 मिनिटं फक्त एक उकळी काढून घ्यायची. आता हा जो तडका किंवा फोडणी आपण तयार केली ही यावर घालूया, करूयात मिक्स. वा वा, आणि आपलं हे मस्त असं झटपट इन्स्टंट सांबर बनवून आहे तयार. आहा, चला तर मग मी आता या गरमागरम वाफाळत्या सांबार इडलीचा आस्वाद घेते. झटपट तयार होणारी इडली, सांबार आणि चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य. चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: पाव कप डाळवं, 1 कप खवलेलं ओलं खोबरं, 2 हिरव्या मिरच्या, लसूण, 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, चिमूटभर हिंग, 1 चमचा उडदाची डाळ, कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या, चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर आणि पाणी. डाळवं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. त्यात ओल्या नारळाचा चव, हिरव्या मिरच्या, लसूण, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर घालून हे मिश्रण आधी कोरडं वाटून घ्यायचं आणि नंतर पाणी घालून सरसरीत वाटून घ्यायचं. आता मोहरी, जिरं, हिंगाची फोडणी करायची आणि त्यात आवडीप्रमाणे उडदाची डाळ, कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या घालून हा तडका चटणीवर घालायचा. झाली आपली चटणी तयार. इडली करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप जाड पोहे, 1.5 कप जाड रवा, अर्धा कप दही, 1.5 कप पाणी, 1 चमचा फ्रूट सॉल्ट, 1 चमचा पाणी, चवीनुसार मीठ. पोह्याची मिक्सरमध्ये पूड तयार करायची आणि त्यात रवा घालायचा. त्यात चवीनुसार मीठ घालायचं. आता दही आणि पाणी घालून हे मिश्रण एकजीव करायचं आणि 15 मिनिटं झाकून ठेवायचं. नंतर त्यात थोडा खाण्याचा सोडा घालून फेटून घ्यायचं. आता इडली पात्र तेलाने ग्रीस करून त्यावर इडल्या घालायच्या आणि वाफवून घ्यायच्या. झाली आपली इडली तयार. सांबार करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप तूर डाळ, 2 मोठे चमचे मूग डाळ, चिंच, 2 चमचे गूळ, 2 मोठे चमचे सांबार मसाला, मेथीचे दाणे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ, चिरलेलं वांग, चिरलेला लाल भोपळा, शेवग्याच्या शेंगा, उभा चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो आणि पाणी. तूर डाळ आणि मूग डाळ एकत्र करून पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्यायची. बाजूला चिंच आणि गूळ पाण्यात भिजवायला ठेवायचं. आता डाळ शिजल्यानंतर त्यात सांबार मसाला आणि मेथी दाणे घालायचे. त्यात लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ घालायचं आणि पाणी घालून ढवळून घ्यायचं. यात चिंच गुळाचं तयार केलेलं पाणी घालायचं. आता चिरलेलं वांग, लाल भोपळा, शेवग्याच्या शेंगा, कांदा आणि टोमॅटो घालून हे मिश्रण मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं आणि त्यावर खमंग फोडणी घालायची. झालं आपलं सांबार तयार. आता वाफाळत्या इडली बरोबर गरमागरम सांबार खमंग चटणी बरोबर सर्व्ह करायचा. अशा प्रकारे झाली आपली इन्स्टंट इडली, सांबार आणि चटणी तयार. डाएट थाळी प्रकार आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी काय करायचं? सगळ्यात आधी इथे आहे लाल भोपळा, त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. अगदी ऑप्शनल आहे. माझ्याकडे गाजर आहे चिरलेलं म्हणून मी ते घालतेय. नाही घातलं काहीच हरकत नाही. 1 लसूण पाकळी, 1 छोटा हिरव्या मिरचीचा तुकडा, थोडंसं पाणी घालायचं. कुकरच्या भांड्यात घेतलेलं आहे हे. मोड आलेले हिरवे मूग आहेत, हेही कुकरच्या भांड्यात घेतलेले. यामध्ये देखील पाणी घालायचं. कुकर घ्यायचा. कुकरच्या बेसलाही थोडं पाणी घालायचं. मूग शिजायला थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळे मूग खाली, त्यावर लाल भोपळ्याचा डबा, झाकण लावूयात आणि एकतर 15 ते 20 मिनिटं वाफवून घेऊ शकता तुम्ही हे, किंवा 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये हे सगळं व्यवस्थित छान शिजतं. बीटाचा पराठा आपण करूयात. अर्ध बीट आहे, त्याच्या अशा छान फोडी तयार करून घेतल्यात. फटाफट होतो. एखादी हिरवी मिरची, लसूण पाकळ्या आणि लिंबाचा रस. बीट आहे ना लोहवर्धक असतं. कुठलंही जे फळ आहे किंवा भाजी आहे जे लोहवर्धक आहे त्यात थोडासा आंबटपणा काहीतरी घालावा, त्यामुळे त्याचं शरीरात आपल्या
ॲब्झॉर्प्शन किंवा छान शोषलं जातं. आता याची छान प्युरी करून घेऊया. पाण्याचा अजिबात वापर करायची गरज नाहीये. मस्त काय छान अशी स्मूथ प्युरी बनवून तयार आहे, तुम्ही बघू शकाल. यामध्येच घालूयात चवीपुरतं मीठ. नंतर मग पोळीमध्ये मीठ घालायची गरज नाही किंवा पराठा करताना त्या अंदाजाने घाला. ओवा, जिरं आणि कोथिंबीर आणि जस्ट पल्स करायचं. आता हलकसं पल्स केलं तरी खूप झालं. हे मिश्रण आपलं आहे बनवून तयार. इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. ही जी आपण बीटची प्युरी तयार करून घेतली, ही सगळी प्युरी घालायची. प्युरीमध्ये जितकं मॉइश्चर आहे ना तेवढ्यात हे मळून होतं. 1 चमचा तीळ. तिळामध्ये भरपूर मात्रामध्ये कॅल्शियम असतं, त्यामुळे तीळ शक्यतो वापरायचे. हे छानपैकी मळून गोळा तयार आहे. आता काय करूयात, हे काढून घेऊयात आणि हे मुरण्यासाठी साधारण 10 ते 15 मिनिटं साईडला ठेवूया. इथे हे छान शिजवून घेतलेलं आहे. तर लाल भोपळा काय करायचा, त्यातल्या पाण्यासकट मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि याची छानपैकी प्युरी तयार करून घेऊयात. आता ही प्युरी काढूयात एक कढईमध्ये. यात थोडंसं पाणी घालूयात, कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईल इतपतच. तुम्हाला दाटसर सूप आवडत असेल तर नाही पाणी घातलं काहीच हरकत नाही. तर यामध्ये जाईल थोडंसं चवीपुरतं मीठ, पिझ्झा सिझनिंग म्हणजे पिझ्झा सोबत जो मसाला येतो तो, पिझ्झा बर्गर सोबत, चिली फ्लेक्स, मिरपूड मिक्स करूयात आणि एक उकळी काढूयात. आणि इथे बघू शकाल सूपला छान अशी उकळी आलेली आहे आणि सूप आपलं बनवून आहे तयार. आता हिरवे मूग फोडणीला घालूयात. तर यासाठी तेल गरम केलंय, यामध्ये घातलंय जिरं. जिरं छान फुललं की हलक्याशा अगदी पाव चमचा मेथ्या घालते. मेथ्या घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण शरीरासाठी मेथ्या खाल्लेलं कधीही चांगलं असतं. त्यामुळे उसळ, डाळ, आमटीचा प्रकार जेव्हा जेव्हा करते तेव्हा मेथ्या मी वापरते. कढीपत्ता आणि टोमॅटो. एक 2-3 मिनिटं हे छान शिजवून घेऊया. टोमॅटो छान परतत आलं की यामध्ये घालूयात लसूण पेस्ट, गरम मसाला, अर्धा चमचा धणेपूड, लाल तिखट अर्धा चमचा, थोडीशी हळद. छान हा मसाला परतून घेतलेला आहे. अगदी साधी फोडणी आहे पण खमंग आणि रुचकर लागते. त्यात हे वाफवलेले हिरवे मूग घालायचे, पाणी घालायचं आवश्यकतेनुसार, चवीनुसार मीठ आणि दॅट्स इट. एक फक्त आता उकळी काढून घे. छानशी उकळी फुटलेली आहे. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपलं हिरवे मूग पण बनवून आहेत तयार. आता हे पराठ्याचा जो गोळा आपण तयार करून घेतला होता हा छान मुरवून घेतलेला आहे आणि हे मळताना तेल तूप अजिबात वापरलेलं नाहीये. आता यातून लहान पोर्शन साईज घेऊयात. पराठा लाटून घ्यायचा. किती छान लाटलं जातं तुम्ही बघू शकाल. आणि छान असा एकसारखा पराठा दिसावा यासाठी झाकण घ्यायचं. कट करून म्हणजे तो दिसायला खूप सुंदर असा एकसारखा दिसतो. आता चला भाजून घेऊयात हा पराठा. तवा आहे गरम, त्यामध्ये हा पराठा घालूयात आणि छान दोनही बाजूने हलकासा भाजून घेऊया. खूप असे डाग पडतील इतका नाही भाजायचा. एक बाजू छान भाजून झाली की दुसरी बाजू पण भाजून घेऊया. पराठा आता सगळ्या बाजूने शिजला पण पाहिजे, पण ॲट द सेम टाइम त्याला खूप असे ब्राउनिश डाग पण नाही पडले पाहिजे. कारण बीटचा पराठा आहे ना असाच विदाउट डाग दिसायला छान दिसतो. आता गॅस करते बंद आणि यावर लावूयात हलकसं तूप. हवं तर तेल लावलं तरी चालेल.
आणि आता इथे आपली संपूर्ण थाळी बनवून आहे तयार. लाल भोपळ्याचं सूप करण्यासाठी लागणारं साहित्य: चिरलेला लाल भोपळा, गाजराचे तुकडे, एक लसूण पाकळी, एक छोटा हिरव्या मिरचीचा तुकडा, पाणी, चवीनुसार मीठ, पिझ्झा सीझनिंग, चिली फ्लेक्स, मिरपूड. एका भांड्यात लाल भोपळा, गाजराच्या फोडी, लसूण आणि हिरवी मिरची घेऊन यात पाणी घालायचं आणि दुसऱ्या भांड्यात मोड आलेले हिरवे मूग घ्यायचे आणि कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचे. आता शिजवलेल्या लाल भोपळ्याची प्युरी तयार करायची आणि कढईत घालून यात चवीप्रमाणे मीठ, पिझ्झा सीझनिंग, चिली फ्लेक्स आणि मिरपूड घालायची आणि या मिश्रणाची एक उकळी काढायची. झालं आपलं लाल भोपळ्याचं सूप तयार. मोड आलेल्या हिरव्या मुगाची उसळ करण्यासाठी लागणारं साहित्य: मोड आलेले हिरवे मूग, 1 चमचा तेल, 1 चमचा जिरं, पाव चमचा मेथी दाणे, कढीपत्ता, चिरलेला टोमॅटो, लसूण पेस्ट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा लाल तिखट, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाणी. हिरव्या मुगाची उसळ करताना पहिले जिऱ्याची फोडणी करून त्यात मेथी दाणे, कढीपत्ता आणि टोमॅटो परतून घ्यायचे. आता यात लसूण, गरम मसाला, तिखट, हळद घालून हे मिश्रण परत एकत्र परतायचं. आता यात वाफवलेले मूग घालायचे, त्यावर चवीप्रमाणे मीठ आणि आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाली आपली हिरव्या मुगाची उसळ तयार. बीटाचा पराठा करण्यासाठी लागणारं साहित्य: बीट, 1 हिरवी मिरची, 4 ते 5 लसूण पाकळ्या, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरं, कोथिंबीर, 1.5 कप गव्हाचं पीठ, 1 चमचा पांढरे तीळ, साजूक तूप. बीटाचा पराठा करण्यासाठी हिरवी मिरची, लसूण आणि लिंबाचा रस घालून हे मिश्रण एकजीव वाटून घ्यायचं. यात चवीप्रमाणे मीठ, ओवा, जिरं आणि कोथिंबीर घालायची आणि याची हलकीशी भरड करायची. आता गव्हाच्या पिठात तयार केलेली बीटाची भरड आणि तीळ घालायचे आणि कणिक व्यवस्थित मळून घ्यायची. आता याचे अशा पद्धतीने पराठे करायचे. अशा पद्धतीने सगळे पदार्थ सर्व्ह करायचे. झाली आपली डाएट थाळी तयार.